मेळघाटची राजधानी धारणी कोरोना व्हायरसपासून स्वतःचा बचाव करण्याकरिता संपूर्ण लॉकडाऊन झाले आहे। प्रतिष्ठाने, मंदिर, मस्जिद, चर्च सर्वांना कुलूप लावून सर्व घरी बसण्याचे प्रशासनाने निर्देश दिले असून याचाच फायदा घेत चोरट्यांनी गजानन महाराज मंदिरामध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। मेळघाटची राजधानी धारणीत यंदा कोरोना व्हायरसपासून स्वतःचे बचाव करण्याकरिता संपूर्ण लॉकडाऊन झाले आहे। दुकाने, प्रतिष्ठाने, मंदिर, मस्जिद, चर्च सर्वांना कुलूप लावून सर्व घरी बसण्याबाबत प्रशासनाने निर्देश दिले आहे। परिणामी कोणीच घराबाहेर निघाल्याचे दिसून येत नाही। याचाच फायदा घेत काही चोरट्यांनी रविवारच्या मध्यरात्री 40 वर्ष जुने गजानन महाराज मंदिराच्या चॅनल गेटला गुंडाळलेल्या लोखंडी साखळीवरील कुलूप व चॅनल गेटचे दोन्ही कुलूप तोडून तब्बल 50 किलो वजनी दानपेटी उचलून नेली व मंदिरामागील वनविभागाच्या सरकारी निवासस्थान असणाऱ्या परिसरात त्या पेटीला तोडून जवळपास 1 लाख नगदी लंपास केली व पेटी तिथे सोडून पसार झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे। धारणी शहरातील एकमेव गजानन मंदिर व दर गुरुवारी भक्तगण मोठ्या संख्येने या मंदिरास भेट देतात व मोठ्या प्रमाणावर दानसुद्धा या मंदिरास प्राप्त होतो, असे मंदिराचे कोषाध्यक्ष दिलीप गावंडे यांचे म्हणणे आहे। गेल्या 3 महिन्यापासून पेटी उघडली नव्हती, असेही गावंडे यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितले। मंदिराची पेटी चोरी गेलेली आहे आणि त्या पेटी खूप भारी होती, ती लोह्याची पेटी होती आणि ते मागं घेऊन गेलेले आहे तिथं। आणि त्या पेटीमध्ये अंदाजे 50 ते 60,000 असे बहुतेक माझ्या मताने आहे, कारण की प्रत्येक वेळी पेटी उघडतो ते आम्हाला माहीत आहे। तर आता कोणावर संशय आहे का? संशय आता इथं संशय म्हणजे संशय तर आहे पुष्कळ आता का नाव तो रिपोर्ट दिली आहे का? रिपोर्ट दिली आहे। अच्छा, आणि जवळपास किती रुपये असू शकतात त्याच्यात? तरी 50,000च्या वर रिपोर्ट असू शकतात। आणि त्याची म्हणजे कधी माहीत पडलं हे चोरी गेली? सकाळी 7 वाजता, आज सकाळी। हे काम मंदिरामागील परिसरात काही युवक पत्ते खेळतात त्यांनी केलं असल्याची शंका काही भक्तगणांनी केली आहे। उपविभागीय पोलीस अधिकारी संजय काळे व पोलीस निरीक्षक एल.के. मोहनदुळे यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास करून चोरांचा कसून तपास करीत आहे। धारणीतील मंदिरात चोरी झाल्याची ही पहिलीच घटना असून मंदिरात चोरी केल्याबाबत सगळीकडे याची निंदा केली जात आहे। विदर्भ न्यूज करिता धारणी येथून तस्मीन शेख व जुगल किशोर जयस्वाल।